गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर बॅकग्राऊंड थोडं तुम्हाला सध्या विचित्र नाही वेगळं दिसत असेल, कारण आपण आलो सध्या आपल्या मामाच्या घरी. तर मामाच्या गावाला का आलो आहे हे तुम्ही व्लॉगच्याच थोडं स्टार्टिंग पॉईंटमध्ये बघितलं असाल की मामाच्या गावची यात्रा आहे. हे बघा, टिक्का वगैरे लावला आहे, भाईनी पण टिक्का वगैरे लावला आहे. तर मामाच्या गावची यात्रा आहे म्हणून आपण आलेलो आहे मामाच्या गावाला. तर तुम्ही स्टार्टिंगमध्ये बघितले थोडासा पार्ट, जे की इकडून ह्या साईडला पालखी गेलेली आहे. आता तशीच ती परत येणार आहे आणि इथे एक जांभळाईचं मंदिर आहे, तर ती पालखी तिथे जाणार आहे. तर ते थोडंसं लांब आहे म्हणून आपण काय चालत जाणार नाही, आपण चाललो आहे गाडीने. कारण पालखी यायच्या आधी आपल्याला तिथं त्या गावात पोचायचं आहे. सो आमचे छोटे भाऊ पण आहेत आमच्यासोबत. तर चला जाऊया आता पालखी यायच्या आधी. आणि लेट्स सी कुठपर्यंत जातो हा ब्लॉग, कसा जातो ब्लॉग. एन्जॉय करा तुम्ही, मी पण एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा. सो लेट्स गो आपल्या राणीवरती. चला भेटतो आता तुम्हाला त्या लोकेशनवरती जिथे ते मंदिर वगैरे आहे, जिथून पालखी जाणार आहे वरती. ठीक आहे, बाय बाय. तर गाईज, ज्या मंदिर इथं यायचं होतं ना तिथपर्यंत आपण आलेलो आहे. आणि मंदिर बघून घ्या तुम्ही, अशा प्रकारे मंदिर आहे. आणि गर्दी तर भाई फुल गर्दी आहे. तुम्हाला एवढे कॅमेरा दिसणार नाही, पण बेकार गर्दी आहे. तर बघूया आता किती वेळ लागतोय. लेट्स सी. अंदाज तरी असा आहे की 1 तासाभरात उरकेल असं. पण जर का नाही उरकलं तर तुम्हाला माहिती आहे आपलं नशीब कसं आहे. जे आपण ठरवतो ते कधीच होत नाही टाईममध्ये. आणि अवतार बघू शकताय, जरा जास्तच गुलाल. भावाला काही एवढं झालेलं नाही, आपण पूर्ण भरलोय. चला जाऊया मंदिरात जाऊया. तर दर्शन झालेलं आहे, दर्शन घेऊन मंदिरातून आलेलो आहे. जास्त वेळ लागला नाही, थोडाच वेळ लागला, लगेच आलो. आणि प्रसादसुद्धा भेटला आपल्याला. आणि अशी ही एवढी अशी मोठी यात्रा आहे की तुम्ही बघू शकता. पूर्णपणे एकदम मज्जा. तिकडे एक मंडप वगैरे पण लागलेलं. जर का दुपारच्या टाइममध्ये, आपण संध्याकाळी आलोय, जर का दुपारच्या टाइममध्ये कोण आलं तर त्यांना बसण्यासाठी ती सोय केलेली असते.
की उन्हात नको थांबायला म्हणून. बाकी आता बघूया, यात्रा एक्सप्लोर करूया आणि मग घरी. अजून ते चुरमुरे का कुरमुरे आपण जे काय बोलतो प्रसादाचं जरा घ्यायचं पाकिट. सो ते घेऊया आणि मग पुढे बघूया. तोपर्यंत तुम्ही जरा यात्रा एन्जॉय करा. यात्रा दाखव तुम्हाला कशी असते. आपल्याला भेटून घेऊ जायला. हाय फ्रेंड. गाईज मीटअप झाला, गाईज मीटअप झाला. नको नको एकटे एकटाच खाते बघा. एकटे विचारत पण नाही रे, विचारत पण नाही. माझं ठीक आहे, माझं ठीक आहे, माझं मी घेईन. लहान भावाला पण नाही विचारत. हे काय पटलं नाही. लहान भाव दिसलंच नाही. आता बोल बोल, आता लहान भाव दिसलंच नाही. मला कसं व्हायचं. काही प्रसादाचे कुरमुरे पण घेऊन झालेले आहेत. चिरमुरे, परत देवीच्या चरणातील देवीच्या चरणातली फुलं, कुरमुरे आणि अजून ते नारळ वगैरे ते घेऊन झाले. काहीच थोडंसं कलिंगड खायला आलोय. कलिंगड घेऊ. काय ठेवाय नाही ते बाकी कलिंगड द्या ना. त्याचा खापा करून घेतलं मी. तू खाणारच का रे कलिंगड. त्याला नको, आपणच खाऊ. घे की. कलिंगड द्या की. 2 द्या. ए पाडू नको. हे धर. वड की वड. बघूया आता. चांगलं आहे का. गाल भरणार, थांबा. खाऊन झाल्यावर मग भेटूया. गाईज कुल्फी खायला या. भावाने चोकोबार घेतलेलं. भावाला वाटलं की चोकोबार कट केल्यावरती आतून पण आईस्क्रीम निघेल त्याच्या, पण त्याचा पोपट झालेला आहे. त्याला काय आतमध्ये चॉकलेट भेटलेलं नाहीये. त्याच्या आतमधून डायरेक्ट काय निघालंय, डायरेक्ट काठी निघालेली आहे. माझं पण सेम डायरेक्ट काठी. एवढं काय खास पण नाही. तुझे कितीला आहे, 30 ला की 20 ला? माझं कितीला आहे काय माहिती. त्याच्यावर भांगा लागते टेस्ट, माझ्यावर भांगा लागते टेस्ट. साधा थंड लागते म्हणून खायचं चालू आहे बास. असे कलिंगड चांगले होतं. मग आईस्क्रीम खातो आणि मग भेटतो तुम्हाला. गाईज यात्रा वगैरे झाली, फिरून सगळं झालं. अंधार पण पडायला लागलाय. आता घरी जाऊया, नाहीतर ओरडा खायची काम आहेत. सो लेट्स गो. तर गाईज आता घरी पोचलेलो आहे. ही आपली मस्तपैकी सेक्सी अशी गाडी. आणि यात्रेतून आता पोचलेलो आपण घरी. कंटाळास काय? नाही आता मज्जा आली. मी पण कंटाळ पण मज्जा पण केली. मी दोन्ही केलं. सो लेट्स गो आता घरी. हे असं आहे आपल्या मामाचं घर, बघू शकताय. तर पहिले तर जे तोंडाची अवस्था झालेली आहे ते पहिले आपल्याला सुधारायला लागेल आणि मग खाऊन झोपायचं बस. तेवढंच काम आहे. तेवढंच काम आहे आपल्याला.